मित्रांनो, आपल्याला आईच्या चेहऱ्यावरचं हसू बघून ती नेहमी आनंदी असते असं वाटतं, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना लपल्यात हे फक्त त्या देवालाच माहितीये. सकाळची घाई सुरू असते. मुलगा रागाने ओरडतो, आई माझा शर्ट अजून इस्त्री का नाही केला? आणि डब्यात मीठ पण कमी आहे. तू दिवसभर घरात असतेस तरी काय करतेस? आई काहीच बोलत नाही. ती फक्त खाली बघते, चेहऱ्यावर एक शांत हसू आणते आणि पदराने डोळे पुसत म्हणते, सॉरी रे बाळा, विसरले कामाच्या गडबडीत, देते लगेच करून. ती विसरली नव्हती मित्रांनो. काल रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची उष्टी खरकटी काढून आणि घर आवरून तिचं कंबरड तिला उभा राहू देत नव्हतं, पण तिने कोणालाच सांगितलं नाही. रात्री जेव्हा संपूर्ण घर शांत झोपलेलं असतं तेव्हा स्वयंपाकघराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून ती गुपचूप आपल्या सुजलेल्या पायांना आणि दुखऱ्या कंबरेला मलम लावत असते. ती रडते, पण तिचा आवाज बाहेर येत नाही, कारण तिला माहितीये जर आज ती आजारी आहे असं म्हणून झोपली तर उद्या सकाळी या घराचा गाडा कोण हाकणार? स्वतःच्या ताटात रात्रीची उरलेली शिळी पोळी खाऊन पोरांसाठी पहाटे उठून गरम डबा बनवणारी ती माऊली, स्वतःची फाटलेली साडी शिवून पोरांना ब्रँडेड कपडे घेणारी ती माऊली कधीच कुणाकडे तक्रार करत नाही, कारण तिला जगातली बेस्ट आई बनायचं नसतं. तिला फक्त तिच्या पोरांना सुखात बघायचं असतं. भावांनो आणि बहिणींनो, आई ही त्या मेणबत्ती सारखी असते जी स्वतः जळून आणि वितळी तुम्हाला प्रकाश देते. त्यामुळे आईला कधीच विचारू नका की तू माझ्यासाठी केलंस तरी काय. त्यापेक्षा एकदा तिचे ते राब राब राबून रखरखीत झालेले हात हातात घेऊन बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ज्यांच्या काळजात ही तळमळ आणि आईची माया पोचली असेल त्यांनी कमेंटमध्ये आय लव्ह यू आई नक्की लिहा.